हॅलो. हॅलो. हा काय आजार आहे काय? हा आजारी आहो. काय झालंय? सर्दी, खोकला, ताप, डोकं. अरे लय जाम झालंय की हो. लय म्हणजे लय झालंय. लयच आवाज विचित्र निघायला लागलाय. दवाखान्यात गेलता का? गेलतो ते घसा फाटलाय. फाटलाय. खोकून. अच्छा हा हा. हा. जरा काढा करायचा. काढा कशाचा करायचा? सांगू का? 90चा. तो काढा नाही हो. नाही तो 90चा. नाही हो, आयुर्वेदिक आहे. मी आयुर्वेदिक सांगत होते. तुम्ही तिकडे नेले आता. आम्हाला तेवढे मेहनत करायची काय गरज नाही. नाही त्याच्यात ते वेगळं असतं प्रोटीन, हे वेगळं आहे. काही खरंच तुम्ही तर ना, तुम्हाला ना तेच तुमच्या स्वप्नात पण तेच येतंय काय सगळं? हा. काढा प्यावा आता. हम्म. काढा प्याचा आता खोकला येत नाही. त्याच्याने काय होते? 90 नाही काय होत. काढा म्हणजे दुसरं आयुर्वेदिक आहे येडं. काय? माहित आहे की. कसला? ते असते हळद ती टाकते ती त्यात पुन्हा त्याला गरम तेलात टाकून वापरते ती काय तर असतंय ती. तेलात हम्म. तेलात नाही हो. मग? हो का, एक लसूणची कुडी घ्यायची, अद्रक, हा लसूण हा 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 त्याला हा बारीक तीच 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 चेचायचं. तीच बघा. मग तेच तसलंच ना, मग केलत. त्याला चेचायचं. 4 दाणे काळी मिरी, 4 लवंग घ्यायच्या. कडीपत्ता घ्यायचा. कडीपत्ता नाही. गं आता काय फोडणी देता काय त्याला? कडीपत्ता घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची. तेल थोडं घ्या, जिरं मोहरी. साखर पुन्हा थोडी टाकायची. खडी साखर का? हा. हम्म. काढा घेतल्यावर होतंय कमी पण. हा ना. हम्म. आणि डोक्यात कसलंच विचार येणार. नाही तसं काय. हम्म. तसं काय नाही काढा म्हणल्यावर म्हणलो. काढा म्हणजे घशासाठी ते चांगलं आहे हो. आमच्या इकडे एक जण असं खोकला ती आल्यावर पळत जाऊन पिऊन येते ती काढा. होय. हा कमी होतंय लगेच मग त्यांचं. जावा तुम्ही चेष्टा नेताय आपलं काळजीपोटी मी सांगते आणि तुम्ही लागले माझी चेष्टा उडवायला. आता मी कशाला चेष्टा तुमची करू. तुम्ही म्हण चांगलं तुम्ही सांगितलं. म्हणलो का तुम्ही म्हणलो काढा प्याचा कमी होते म्हणल्यावर मी होय म्हणलो की लगेच. होच की 90 म्हटलं ठीक आहे की, पण आता मी सांगायला लागले ना हे असं जरा उकळून पाणी चांगलं मस्त पैकी अर्धा ग्लास प्या 2 दिवस. मग कशी त्याची रेसिपी आहे काढा बनवायची? मध्ये मध्ये बोलायचं नाही अजिबात. बरं बोलत नाव सांगा. लसण, अद्रक काय लसण कसला असतंय? लसूण. लसूण म्हणा की लसण काय म्हणताव? लसूणची 1 कुडी घ्यायची, त्याला बारीक चेचायचं, अद्रक बी बारीक चेचायचं. हा पाणी करून ठेवायचं 1 ग्लास. अद्रक किती ग्राम घ्यायचं? 1 ग्राम नाही हो, 1 तुकडा घ्या की. म्हणजे चिचुके एवढा नका एवढा तुकडा हा. अरे येडे आहे की काय तुम्ही तेवढं नाही. हा. अ 1 इंच माहित आहे तेवढा तुकडा घ्या. हा. हा परत 4 काळे मिरे आणि 4 लवंग. काळं मिर, लवंग हा. 4 घ्यायचं फक्त बरं का. हा 4. हा मग त्या गरम पाण्यात टाकायचं म्हणजे पाणी 1 ग्लास गरम ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये हा ह्या वस्तू घालायच्या. हा पुदिन्याची 5-6 पानं घ्यायची. हा. हा आणि पुदिना अजून काय बरं एक राहिलं बघा. काय राहिलं अजून हळद? नाही हळद नाही टाकायची. हा आणि ते कडुलिंबाचं 2-3 पानं. हा. हा एवढंच टाका आणि ते 1 ग्लासचं अर्ध ग्लास होऊ द्या पाणी आटून असं. हम्म. आणि ते घ्या तुम्ही जरा कोमट असताना. बर. हा बॅक्टेरिया सगळ्या जात्यात निघून. बघा राव काढ्याचा खर्चीला नुसतं काढ्याची रेसिपी ऐकून माझा खोकला आणि सर्दी गेली. हाय ना. आवाज चांगला यायलाय नुसता लगेच. हो पिल्यानंतर एकदम क्लिअर खट्ट. पहिला बर. अमृतपुरीचा आवाज होता ना आता डायरेक्ट कुठला तो हिरो तो आता गाणं व्हायरल झालेलं सैयारा मधला. सैयारा पिक्चरच आम्ही बघितला ना अजून आमचं कुठं तेवढं नशीब मोठं आहे.
जाऊ पण नका, एक नंबरचा घटिया पिक्चर आहे तो. काय नाही हो गेलं ना. आता पुस्तक मी थिएटर मध्ये पिक्चर बघायला एकच गेलो, फक्त ती आपला छत्रपती संभाजी महाराजाचा नवीन पिक्चर ती. हा ना, ह्यो सैयारा लय लय काय आहे. नाव आहे हो त्या पिक्चरचं, काय तर होतं. छावा. हा, छावा. छावा पिक्चर बघा बघायलाच मला फक्त पाठ आहे थिएटरला आणि गेलो. तुम्हाला माहित नाही. माझ्या लक्षात राहत नाही हो, जरा विसरभोळा माणूस आहो मी. हा का? हम्म. कुठं गायब आहे, एवढे महिने झालं फोन नाही गायब मेसेज नाही. कुठलं, घरातच जाऊन पाऊसच चालू आहे, बाहेरची येऊ दिना झालाय. मग फोनवर बोलायला काही, तुम्हाला काही तुळजापूरवरून इथे यायचं होतं करायला. पाऊसच चालू आहे, घराच्या बाहेरच निघू दे नाही पाऊस. लय पाऊस आहे वे. अरे लय पाऊस आहे, रोज पडतयच, रात्री रोज पडतयच. इथं पण तसंच आहे बघा, 8-10 दिवस झालं ना पाऊस, सगळीकडेच पाऊस आहे. लय पाऊस पाला बाबा, लय पाऊस पाला तुमच्या जास्त तिथं वड्याला प्रमाणात. पूर आलता म्हणा. पूर आलता, वाहता वाहता राहिलो मी. होय का? तुम्ही कशाला पुरात गेलता तिकडे? शेतावरून घराकडे आलतो, मग ती मधल्या साईडला रस्त्याच्या कडेला एक वडा आहे, मग ती पार हा. करून यावं लागतंय घराकडे. बघितलं की म्हटलं सगळीकडेच पाऊस आहे की आता. तरी नशिबानं वाचलो, काय झालं नाही. होय ना. नशिबात तुमच्या लिहिलेलं आहे 100 वर्ष. हा. त्याच्यामुळे वाचला. आणि देव म्हटलं नाही नाही नाही, ह्याला नाही न्यायचं. नाही, ह्याच्यानं अजून आयुष्य जगायचं ह्याला. कर्म चांगले आहे तेव्हा अजून. कर्म चांगले आहेत. नाही नाही, देव असं पण म्हटलं, आता एक मुलगी झालेली ना, अजून 2-3 मुली पाहिजे. नाही, त्याचा काय विषय नाही. कर्म पण चांगला आहे, लोकावाला कोणाला फसवलं नाही, पाप केलं नाही, हा ना. त्याच्यामुळं सही सलामत आहो अजून. नाही बरोबर आहे की. माझं त्यावेळेस पण सेम टू सेमच येते. कसं, मग आपण बी नाही कुणाला फसवलं. अजिबात नाही. मी पण नाही कुणाला फसवलं, मलाच फसवून गेली सगळी. म्हणून आज 4 घास सुखाचं खाता होतो मी बी. बरोबर आहे बघा. कोणाचं हाय का टेन्शन, लोकावाला गाव सोडून जावं लागतंय, कमवावं लागतंय, दगडा मातीची कामं करावं लागते, काय काय करावं लागतंय भाकरीसाठी. मग बरोबर आहे. आपलं तसं काय हाय का? नाही बाबा तसं हा. अजिबात. मग ते देवाचा उपकार आहे माणूस हो. कुठं फेडणार आता तुम्ही देवाचे उपकार? आता काय वरी जाऊनच फेडावं लागतं नरकातून. नरकात म्हणजे नाही, तुम्ही स्वर्गात. स्वर्गात स्वर्गात. देवाचे उपकार इथंच फेडायला पाहिजे. इथं प्रत्येक माणसाची गरज पूर्ण केली पाहिजे तुम्ही. इथं स्वर्गातच देव भेटणार आहे ना, इथं खाली कुठं देव आहे आता मग? माणसातच देव असतो, स्वर्गात देव नाही. कुठल्या माणसात आहे म्हणजे त्याला धरून ठेवता येते. माझ्यात देव बघा की. तुमच्यात देव आहे का देवी आहे? देव देवी एकच हो. नाही नाही, वेगळा आहे.